माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत कुणाविरोधात गुन्हा दाखल झाला तर गुन्हा सिद्ध होण्याआधीच तो दोषी असतो का? अण्णा बनसोडेंचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवारांचं भाष्य. सिंचन घोटाळ्याचं काय झालं? फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं, राऊतांचं आव्हान. तर भाजप वॉशिंग मशीन असल्याचाही पुनरुच्चार. आम्ही बोलायला लागलो तर अजित पवारांना अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचा इशारा. तर अजितदादा खुद के गिरेबान में झांक के देखिए, चव्हाणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. अजित पवारांनी असं बोलायला नको होतं, मैत्रीपूर्ण लढतीमध्ये मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, बावनकुळेंचा अजित पवारांना सल्ला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधींपर्यंत वाढल्या. भाजपचे आमदार महेश लांडगेंचं नाव न घेता अजित पवारांवर टीकास्त्र. फडणवीस आणि शिंदे आज मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संयुक्त मेळावा. आज संध्याकाळी वरळी डोम या ठिकाणी हा मेळावा पार पडणार. मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा. तर इचलकरंजीमध्ये रोड शोचंही आयोजन. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात. तर मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शोही असणार. जनतेशी संवाद साधण्यासाठी टॉक शो आणि मान्यवरांच्या भेटी होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबईमध्ये सर्वाधिक युवा चेहऱ्यांना उमेदवारी. तर भाजपचे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे एकूण 36 उमेदवार मैदानात. बिनविरोध झालेल्या निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश. उमेदवारांनी कधी माघार घेतली, उमेदवारावर दबाव होता का याची शहानिशा करून अहवाल द्या, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध. भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा यात समावेश. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके उमेदवार बिनविरोध. 5 ते 10 कोटी देऊन उमेदवारांना माघार घ्यायला लावली. माघार घेण्यासाठी उमेदवारांच्या घरी पैशांच्या बॅगा पोहोचवल्या, संजय राऊतांचा आरोप. यंत्रणा नव्हे तर संजय राऊत तुम्ही विकले गेलात. राऊत राहुल गांधी आणि सोनिया गांधींना विकले गेलेत. भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या पक्षावर गुन्हे दाखल करावे. बिनविरोध उमेदवारांच्या पक्षाची नोंदणी रद्द करावी, बच्चू कडूंची मागणी. वेळ संपल्यानंतर सुद्धा उमेदवारांचे अर्ज मागे घेतले गेले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयामधून निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना. फोन रेकॉर्ड्स तपासा, बिनविरोधचं रहस्य बाहेर येईल, राऊतांचा दावा. निवडणूक आयोग प्रामाणिक राहिला तर मुंबईमध्ये ठाकरेंची सत्ता येईल, बच्चू कडूंचं वक्तव्य. तर दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र नव्हत्या हा संशोधनाचा विषय, बच्चू कडूंचा उपरोधिक टोला. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार. संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार. 6 जानेवारीला मुलाखतीचं चित्रीकरण होणार. तर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात ही मुलाखत प्रसिद्ध होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये 20 मिनिटं चर्चा. उद्या ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार. वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात राऊतांची राज ठाकरेंशी चर्चा. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये थेट लढत. शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश पांगरे आणि ठाकरेंच्या सेनेकडून राजू मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल. निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा वाढवली. सगळ्यात जास्त उमेदवारांची मागणी भाजपकडे होती, त्यामुळे नाराजांची संख्या देखील भाजपकडे जास्त. संभाजीराव पाटील निलंगेकरांची प्रतिक्रिया. तर प्रभागातील इतर परिणामांवर उमेदवारांवर परिणाम होणार असतील तर माघार घ्यावी लागते, निलंगेकरांचं वक्तव्य. सोलापुरात भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे फोटो विरोधी पॅनलच्या पत्रकावर झळकले. सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेची युती. दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या मुलानं पैसे वाटल्याचा आरोप. तर भाजपचे उमेदवार गणेश कळमकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन. 1 महिला प्रभागातील महिलांची नावं लिहून घेत असल्याचंही समोर. रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार. पुणेकरांचं आयुष्य सुखकर करू, पुण्याच्या विकासाची शपथ घेऊन भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सुरू. पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध विजय. तर डिपॉझिट जप्त होईल म्हणून विरोधकांनी माघार घेतली. बिनविरोध विजय झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला.
संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केनेकरांची जाहिरातबाजी, नाराज इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा या जाहिरातीतनं प्रयत्न, पाठीशी उभा असल्याचं जाहिरातीतनं आश्वासन. अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार, मशिदीतील ईश्वर चिठ्ठीनंतर एमआयएमच्या महिला उमेदवारानं माघार घेतली. अकोल्यामध्ये एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून ही ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती. नाशकात हिरामण खोसकरांच्या कन्या इंदुमती खोसकर प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणुकीच्या रिंगणात. मुलीच्या प्रचारासाठी आमदार हिरामण खोसकर मैदानात. मखमलाबाद इथून राम मंदिरापासून प्रचाराचा शुभारंभ. पुणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे 111 उमेदवार रिंगणात. उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची 9 तारखेला पुण्यात जाहीर सभा. नागपुरात भाजपचे पदाधिकारी मुकुंद बापट यांची बंडखोरी कायम. प्रभाग क्रमांक 18 मध्ये 20 वर्षांपासून ब्राह्मण समाजाला डावलल्याचा मुकुंद बापट यांचा आरोप. तर ही बंडखोरी नसून हा उठाव असल्याची बापटांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. प्रीती पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार. भाजप आता काही लोकांसाठी प्रायव्हेट कंपनी झाली आहे. प्रीती पाटील यांचे नाव न घेता नरेंद्र मेहता यांच्यावर टीका. तर बीपी शुगर नॉर्मल झाल्यावर ऑपरेशन करावं लागतं. चंद्रपूरमधील एबी फॉर्म घोटाळ्यावर सुधीर मुनगंटीवारांचे कारवाईचे संकेत. पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. निवडणूक संपेपर्यंत बाबूराव चांदेरे यांचा मुलगा किरण चांदोरेंना तडीपार करा. भाजपच्या कार्यकर्त्यांची बाणेर पोलिसांकडे मागणी. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक वाऱ्यावर. सत्ताधारी आमदारांसह अधिकारी गायब. अधिकारी वेळेत न आल्यानं खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची खरडपट्टी. तर वाशिम नगर परिषदेचा निकाल जाहीर होऊन 2 आठवडे उलटून सुद्धा उपाध्यक्ष पदाचा पेच कायम. उपाध्यक्ष पदासाठी दोन्ही बाजूंनी बैठका सुरू. एमआयएमचे 2 नगरसेवक निर्णायक ठरणार. सोलापूरमधील मनसेचे नेते बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. भाजपचा उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हे. तर सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या राजकीय हेतूनं. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धमके दिल्या जात आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप. जरांगे पाटलांनी पुण्यातील आंदोलक तरुणांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी उद्याची परीक्षा द्यावी. मनोज जरांगेंचं पुण्यातील आंदोलक तरुणांना आवाहन. नुकसान नको म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेला गेलं पाहिजे. जरांगेंची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहारचा पायी मोर्चा निघणार. शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याप्रकरणी बच्चू कडू आक्रमक. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पायी मोर्चा काढला जाणार. भाजपचे आमदार विक्रांत पाटलांची बहीण स्नेहल ढमाले पाटील पनवेलमध्ये बिनविरोध. तर स्नेहल ढमाले पाटील अपक्ष उमेदवार होत्या. बहिणीसाठी भाजप उमेदवाराला माघार घ्यायला लावल्यानं पक्षात नाराजी. विरोधकांची माणसं माघार घेतायत आणि ते आरोप आमच्यावर करतायत. तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही का? भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा विरोधकांवर निशाणा. पुण्यामध्ये 14 प्रभागांमधील 24 जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आमने सामने. 165 जागांसाठी काँग्रेस 90 तर ठाकरेंची शिवसेना 70 जागांवर लढणार. शिवाय मनसेकडून 44 उमेदवार रिंगणात. वसई विरार महापालिका निवडणुकीत 547 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 29 प्रभागांमध्ये 115 सदस्य पदासाठी लढत. तर ही निवडणूक 4 जणांच्या पॅनलमध्ये होत असून एका प्रभागात 3 ते 4 वॉर्ड असणार.